तर नमस्कार. तुमची सगळ्यांची इच्छा होती की ताई त्याला कुठेतरी ज्या आजोबा सापडलेला आहे दादा त्याला कुठेतरी तुम्ही शिफ्ट करा. तो जरा वेगळा वाटतोय आणि आहे तो थोडासा मानसिक आजारी आहे तो. तर अशा बऱ्याचशा संस्था आहेत, बरेचसे ठिकाणे आहेत की तिथं लोक खूप चांगले काम करत आहेत. तर माझी 1-2 वर्षापासून ओळख आहे. जे मानवसेवा मोठं फाउंडेशन आहे, कृपल म्हणजे ज्या ठिकाणी ते राबवतात ते ग्रामीण भाग आहे. कुठे आहे ते सर तुमचं? अहमदनगरला. तर मी ओळख पण करून देणार आहे त्यांची. आणि अहमदनगरहून त्यांनी आज याला घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडं आत्ता 90 लोक आहेत, त्याच्यात 35 महिला आहेत. ते सगळे बेघर रस्त्यावर भटकणारे आहेत. मनोरुग्ण आहेत काही, त्याच्यामधले मनोरुग्णच आहेत. तिथं डॉक्टर आहेत, चांगली ट्रीटमेंट केली जाते. त्या ट्रीटमेंटच्याद्वारे त्यांना जे काही लक्षात येईल ते त्यांच्याद्वारे लक्षात आल्याच्या नंतर ते जर घरचं पत्ता वगैरे सांगितले, ॲड्रेस आईवडिलांचं काय, तर त्यांनी त्या ठिकाणावर नेऊन सोडून त्यांचं पुनर्वसन करायचं काम करतात. तर सर पहिल्यांदा तर तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. तुमच्या संस्थेला खूप खूप म्हणजे इथं राहणाऱ्या आजींचे आशीर्वाद की अशाच लोकांसाठी तुम्हीही काम करताय. आणि आज समाजात बऱ्याचशा संस्था आहेत, जसं मानवसेवा फाउंडेशन तुमचं उभं आहे. तुम्ही आज खूप चांगलं काम करताय ना. आज 4 जण आलेले आहेत आपल्याकडे, त्यांची आपण सगळ्यांची ओळख विचारणार आहोत. ह्याचा काहीच त्रास नव्हता, पण हा सायलेंट आहे. कधीही व्हायलेंट होऊ शकतो असं वाटायचं आम्हाला, म्हणजे जरा असा पळायला बघतो तो. आणि जागा इथं खूप छोटी आहे, तुम्ही बघू शकता. इकडं 2 रूम आणि एवढाच बाहेरचा पेशेज आहे. आत्ता सध्याला आपल्याकडं किती लोक आहेत? 12 लोक आहेत. हा 13वा आहे. एक आजी आपली ससूनमध्ये आहे. तर इथं एवढी जागा नाही आहे. हा 1-2 एकरमध्ये खेळणारा राजा आहे, बरोबर का नाही सर? याला पळायला पाहिजे, काम करायला पाहिजे. तर ती गोष्टी होत नव्हत्या मग आमच्याकडून. तर तो कधी कधी चिडायचा. पण मला काल 8 दिवस नाही, आज 10वा दिवस येतो इकडे. त्यांनी कसलाही त्रास दिलेला नाही आम्हाला. क्या आप जा रहे हो दादा के साथ? ये दादा के साथ जा रहे हो आप? जाने वाले हो क्या? क्या पूछ रहे बहन? बहन क्या पूछ रही? मैं क्या पूछ रही हूँ? दादा के साथ जाने वाले हो आप गाड़ी में? जाओगे क्या? देखो तोंडस फिर होते तो जाना है आपको? हाँ नहीं जाना? क्यों नहीं? अच्छे हो दादा, जाएंगे नगर को जाएंगे. नगर को जाएंगे, बहुत अच्छा है. उधर सब आपके ना फ्रेंड लोग मिलेंगे आपको. इधर देखो, इधर देखो. फ्रेंड के पास जाना है? हाँ जाना है ना? यहीं पे रहना है, यहाँ नहीं. अभी जाना है आपको. क्या याला पण जायचं नाही. बैठ जाओ. और दादा के साथ गाड़ी में जाना है. जाने वाले हो क्या आप? क्या पूछ रही हूँ मैं? बैठता हूँ. झालं. पण हा चांगला आहे आणि याला आपल्याला चांगला करायचं आहे. ज्योतिताईंची एवढी ताकद नाही आहे मोठी की डॉक्टर आहेत, काउन्सिलिंग करावं लागतं त्यांना, सायकोलॉजी विषय असतो, त्यांना त्याची ट्रीटमेंट लागते. तर तुमच्याकडे खरंच चांगले चांगले डॉक्टर आहेत आणि तिथून तुम्ही अनेक आत्तापर्यंत किती लोकांना सर? तर मध्येच मी विचारते, सॉरी. तर आता आपण सरांना विचारू नाव त्यांचं आणि त्यांच्या संस्थेचं काम विचारू, काय काम चालतं आणि कसं काम करताय ते. तर नमस्कार सर, तुमचं पहिल्यांदा तर नाव वगैरे आम्हाला सांगा. माझं नाव अंबादास गुंजाळ. आमच्या संस्थेचं नाव श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळ. त्याच्या अंतर्गत चालणारा जो मानव सेवा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही गेली 2008 पासून रस्त्यावरील निराधार, वंचित, मतिमंद अशा लोकांना पोलिसांच्या मदतीने उचलून आणतो आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करतो. डॉक्टर अनय क्षीरसागर आहेत मानसोपचार तज्ज्ञ, त्यांच्या मदतीनं. आणि ज्यावेळेस उपचार केल्यानंतर हे लोक स्टेबल होतील, त्याच्यानंतर आम्ही त्यांचं कुटुंब शोधतो. कुटुंब शोधून त्यांचं परत कुटुंबात पुनर्वसन करतो. म्हणजे माणूस हा परत रस्त्यावरून येऊन त्याच्या कुटुंबापर्यंत व्यवस्थित जाऊन तो माणूस म्हणून जगला पाहिजे. त्याच्यासाठी खरं तर आम्ही रात्रंदिवस झटत आहोत. आणि आत्तापर्यंत आम्ही 2,500पेक्षाही जास्त लोकांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोच करण्याचं काम केलेलं आहे. आणि आता सध्या आमच्याकडे 90 लोक उपचार घेत आहेत. तर सर तुमचं नाव, तुमचं काय कार्य आहे तिथं? माझं नाव ऋतिक बर्डे, मी PRO म्हणून काम करतो. हां, आपलं? माझं नाव प्रसाद माळी, मी सोशल म्हणून काम पाहतो. आपण? माझं नाव राहुल दीपक सावळे, मी पब्लिक रिलेशन ऑफिसर. हां, बघा आता तुमची खूप चांगली टीम आहे आणि असंच तुम्ही समाजासाठी चांगलं काम करताय. म्हणजे शब्द निशब्द 2,500 लोक घरात पुनर्वसन करणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आज मला माहिती आहे की मी ह्याला आज 10 दिवसात मला काय काय जाणवलं. तर असे किती लोक आहेत तुमच्याकडे? 90 लोक आहेत. त्यांना तुम्ही पुनर्वसन करणं आणि ह्यांचं जे काही ह्यांचा त्रास आहे तो सामान्य माणूस नाही सहन करू शकत सर. खरं सांगते तुम्हाला, नाही करू शकत.
तर मी तुमच्या जे सर आहेत तिकडं जे लोक आहे स्टाफ आहे सगळ्यांना आमच्या शोध वृद्धाश्रमातले भरभरून आशीर्वाद आहे की अशा लोकांसाठी खरंच तुमच्यासारख्या अनेक संस्था आहेत की ते काम करत आहेत आणि ह्याचं पुनर्वसन करत आहेत. तर आज हा पण आमच्याकडून जातो आहे आणि मला वाटत होतं की मी सोडायला यावं, कसं यावं, गाडी नाही माझ्याकडे, हे नाही. तर मी दिलीप गुंजाळ सरांचे पण धन्यवाद म्हणते की त्यांनी मला लगेच माझ्या सांगण्यावरून त्यांनी लगेच म्हटले की ताई आम्ही 2 दिवस वाट बघा, 2 दिवस हे करा, मी गाडी पाठवतो. तर तुम्ही स्वतःच्या सहखर्चाने आलात आणि घेऊन गेलात. ताईचा तेवढा खर्च वाचला. म्हणजे खरं सांगू का, माझी अजून एवढी तुम्ही बघितले आल्यावर कळलंय तुम्हाला हे सगळं किती अवघड आहे. सगळं खूप अवघड आहे मॅडम, कारण आता आम्ही पण ते अनुभवलेलं आहे आणि सध्या पण आम्हाला पण काही गव्हर्नमेंटची वगैरे मदत नाही. सगळे जे लोकल देणगीदार आहेत नगरमधले त्यांच्या माध्यमातूनच हा प्रकल्प चालतो. हां, तर मी तेही आवाहन करेल की बाबा ज्यांना कुणाला मदत करायची असेल तर त्यांनी नक्की आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आज ह्या सरांच्या इथं 90 लोक आहेत आश्रमामध्ये, त्यांना जे काही लागते फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येकाने करा. सगळ्यांनी थोडं थोडं मदत जर थोडं दान केलं तर आमच्यासारख्या लोकांना उत्साह येतो करण्याचा आणि त्याच्यात एक वेगळा आनंद असतो. तर आज ह्यांना मी सरांच्या ताब्यामध्ये देणार आहे. सर, कसं वाटतं तुम्हाला आमचं पेशंट? खूप याच्यापेक्षा पण म्हणजे रस्त्यावरली उचललेले आहेत मॅडम. आज तर तुम्ही त्याला सगळं व्यवस्थित केलेलं आहे. हां, रस्त्यावरून ज्यावेळेस उचलतो आम्ही त्यावर तर खूपच भयानक अवस्था असते, महिला असतील पुरुष असतील. पण आपला हेतू स्पष्ट आहे तर कोणीही माणूस हा रस्त्यावर राहू नये, रस्त्यावरलं जीवन जगू नये. प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्याच्यासाठी आपण खरं तर सगळ्यांनीच मिळून हे काम केलं पाहिजे. तुमच्या संस्थेचं नावच आहे ते मानवसेवा, हीच खरा धर्म आहे आपला. आपण म्हणतो माणसांची सेवा करायची प्रत्येकात असतं, तर तसंच तुमच्या संस्थेचं नावच ते आहे. भैया, मला खरं इतकं वाईट वाटतं ना, मला ह्याला सोडायचं. म्हणजे आज मलाही वाटतं माझी 1-2 एकराची संस्था असती, चांगलं असतं सगळं व्यवस्थित, तर मी याला नसतं पाठवलं. नक्कीच मॅडम, तुम्ही पण आता तुम्ही एवढं खरं तर कष्ट करताय, तुम्हाला पण म्हणजे चांगली काम करण्याची संधी मिळेल भविष्यात आणि एक चांगलं तुम्ही मोठी संस्था कराल हिची अपेक्षा. नाही, कसं होतं सर माहिती आहे का, मला माहिती नाही, लोकांना नको आहेत पण आपल्याला हवे असतात लोक. पैर दुखरे, चलो आजा पैर दुखरे आजा. तर लोकांना असं कंटाळा येतो वयोवृद्धांचा वगैरे, पण आपल्याला एक वेगळी ओढ असते. एक माणूस जरी आपल्या वृद्धाश्रमात आला तर आपल्याला आनंद होतो, कुठंतरी एका माणसाचं आपण जीवन सुधारू शकतो. तर याला आता 8-10 दिवस झाला आम्हाला इतकं म्हणजे त्याच्यात मिक्स झालं ना आम्ही, तर आता आम्हाला इतकं वाईट वाटणार आहे तो गेल्यावर, खरं सांगते. पण मला ह्याचा एक आनंद होतो वेगळा की तो कचऱ्यातलं काय पण खात होता. तर आता त्याला आता पावसाळा चालू होईल, उन्हाळा गेला, तो नदीच्या कडेने फिरत होता, हायवे होता, लागलं. माणसाला मरण लवकर येत नाही, पाय तुटला, हात तुटला. तुम्ही ससूनच्या बाहेर जर बघितलं ना तर सगळे असं खूप ठिकाणी मॅडम असे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, म्हणजे इव्हन नगर असेल किंवा बाहेर पुणे असेल, अशा ठिकाणी भरपूर असतात. म्हणजे आम्ही पण नगरमधनं सिव्हिल हॉस्पिटल आहे आमचं, तिथून पण बरेचसे पेशंट घेऊन जातो. मग ते आपल्याला काय वाटतं, चालता फिरता माणूस आहे असं नको व्हायला, आपल्यापाशी राहायला. आता तुमच्या पद्धतीने जसं त्याला घरी त्याच्या पाठवता येईल नक्कीच आम्ही त्याला व्यवस्थित उपचार करून त्याला कुटुंबापर्यंत नक्कीच पोहोच करू. मला एवढंच वाटते सर की तो खूप काही विसरलेला नाहीये, तो अधूनमधून आठवतो त्याला. मॅडम, तो थोडा जरी बोलतोय, पण आता आमच्याकडे असे काही लोक येतात ना, सुरुवातीच्या काळात काहीच बोलत नाही, काहीच नाही बोलत. हा ना, हा, एकदम निशब्द असतात. आणि त्याच्यानंतर पण आम्ही ट्रीटमेंट करून त्यांना वेळ जातो, 6 महिने जातात, कधी 1 वर्ष जातं, 2 वर्ष जातं. पण कधी 1-2 वर्षामध्ये होतात, स्टेबल तर होतात ते लोक, बोलू लागतात. तर आता हा देवाचे भजन कीर्तन छान म्हणतो, आजी लोकांना सगळ्या बोलतो. म्हणजे तो बोलता झालाय, त्याला काही गरज नाहीये. तो आंघोळ स्वतःची स्वतः करतो, प्यायचं पाणी वरून पितो, तो ग्लास तोंडाला लावून कधी पित नाही. तो जेवण व्यवस्थित करतो, बाथरूम तर कधीच खाली इथं कुठं केला नाही, तो वॉशरूममध्येच जातो. त्याला एकदा सांगितलं आम्ही, एकदा झाल्यावर तसं केल्यावर तर तो ऐकतो. म्हणजे असं तुमच्या लगेच हे नाही होणार की मी नाही ऐकणार, तो तुम्ही जे सांगेल तो ऐकतो आणि करतो. म्हणून त्याला आज तुमच्या स्वाधीन करते मी, कारण तुम्ही इथपर्यंत आलात त्याच्याबद्दल तर खरंच धन्यवाद म्हणा. पाठवायचं का सगळ्यांचं मला काय छकुले दादाला पाठवायचं का? त्या इकडे खाली जातो का म्हणा, ती त्याची आई आहे. तर ते दोघं गप्पा मारतात बसून. भैया जाते अहमदनगरला, नाही तिथे जाने का? हाँ भैया लोग सब आया, जाने का भी, हाँ जाने का ना,
हाँ मैं जा नीट राहा म्हणून आशीर्वाद नीट राहा म्हणा मम्मी के पास जाओ म्हणा बढ़िया बढ़िया अच्छा हाँ रोना है? रोना आ रहा है आपको नहीं रोना है नको नको नहीं नको 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 क्या हुआ माँ मामा नको नको तो तिच्याशी खूप बोलतो तिला बोलतो केला आम्ही नाही का त्याला तो आम्हा म्हणतो सगळ्याला आम्हा म्हणतो अम्मा म्हणतो आम्हा म्हणतो अम्मा म्हणतो नीट राहा म्हणून फिरो डोक्यावरून हात हाँ नीट रहा नीट राहा म्हणा नीट रहा दादा आशीर्वाद चांगला आशीर्वाद चांगला हाँ जाते भैया जाते अहमदनगर को हाँ जाने का हे बघ सगळे आला बघ आपले भैया हाँ कौन आला कौन आया इधर कौन आहे कोणाला त्रास नाही कोण नाही तुम्ही आमच्या ताईच्या मदतीला आला त्याबद्दल धन्यवाद त्याबद्दल धन्यवाद आणि याला चांगलं सांभाळा याला चांगलं सांभाळा नवा आहे तो नवा आहे ना आज बैठका काढूनच जाणार आहे तुमच्या बरोबर रे ना भैया के साथ हाँ अच्छे भैया लोग जाओ बैठो अच्छी से रहना वहाँ पे हाँ अम्मा को टाटा करो वो अम्मा को टाटा करो देखो यहाँ पे ऊपर हाँ अम्मा है ना ऊपर हाँ तकलीफ नहीं देना है दादा लोगों को हाँ अच्छे से रहना है वहाँ पे हाँ जा रहे हो आप हाँ काय कळत नाहीये पण काय आता काळजी घ्या सगळेजण काय हाँ काळजी घ्या खाओ बिस्किट खाओ खाओ आप खाओ हाँ खाओ हाँ